शीतल कुठं आहे? आहे खोलीत बसले. जेवली का तिला? नाही अजून. तुम्ही हात धुवून घ्या, मी बोलवते तिला. बर. शीतल, शीतल, चल जेवून घे. कसलं वाटोळ झालंय का माझ्या मुलीचं. किती देवानं वाटोळ केलंय बघायला. तर इथं आटिकोर हाय, देव भाड्याला बघवलने, संसाराचं वाटोळ केलं लेकराच्या. देव भाड्याला कसं बघावं नाही. कसली मुलगी आहे ती. सुमन, धर तुला लती. शीतल, आले ग मी. घरात कुणी नाहीये. माहित आहे मला. माझं तुझ्याकडे काम आहे. माझ्याकडं? हो, तुझ्याकडं. माझ्याकडं काय काम? मला लग्न करायचं तुझ्यासोबत. काय? मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मला तुला माहिती काय माझ्याबद्दल? तुझ्या आयुष्यात पहिले काय झालं ते मला सगळं माहीत आहे. आणि त्यासोबत माझं काही देणं घेणं नाही. मला काही फरकही पडत नाही. पहिले काय झालं याचा विचार करू नको शीतल. हे बघ, मी तुझ्यावर दबाव टाकणार नाही. तू विचार कर आणि सांग मला. अगं, कसला विचार करतेस? किती दिवस त्याच गोष्टीला धरून बसणारस? किती दिवस पडून राहायचं तुला? किती दिवस? मायबाप तर कधीच मरून गेले. पुढच्या आयुष्याचा विचार कर. पूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या घरात कसं काढणारस तू? हो म्हण, हो म्हण. हे बघ राणेश, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण तुझ्या घरचे ऐकतील का? शीतल, लग्न मला करायचं आहे, घरच्यांना नाही. हो, पण एकतर माझं असं झालं, त्यात जर तुझ्या घरच्यांनी विरोध केला तर तू माझा विचार करू नकोस. घरच्यांना कसं तयार करायचं ते काम माझं आहे. तुझ्या मनात मी आहे ना. हो, पण लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा विचार करू नकोस. फक्त तुझा आणि माझा विचार कर. थोडं लक्ष दे त्याच्याकडे. देवळात पाया पडायला गेली होतीस का असले धंदे करायला गेली होतीस? अगं, तुला लाज कसं वाटत नाही दुसऱ्या पोरासोबत उधळत जायला? नवरा मरून किती दिवस झाला आणि लगेचच असं? सुमन, तू थांब, मी बोलतो तिच्याशी. बोला, तुम्हीच काय बोलायचं ते बोला तिच्याशी. शीतल, तुझ्या मनात काय ते सांग. घाबरू नको, लाजू नको, मी काय म्हणेल म्हणून. त्या पोरीसोबत कुठे गेलतास रे बॉम्बला? तर तुला काय झाले? तुला ही जाऊ देसा गाठ पडली का? बघ, मी सांगते, पांढरे पायाची आहे ती ना, वर्षात नवरा गिळलेली आहे ती ना. आई, तिचा नवरा मेला याच्यात तिचा काय दोष आहे? तुझं बी लगीन झाल्यावर दुसऱ्या दिवशी आजी मेलती म्हणून मग तुम्ही पांढऱ्या पाहिजे झालीस का? बोल आता उलट एवढं बोल. संभाळायला घातलास की भाड्या पाण्यात माझं सगळं. आई, घरात नुसतं सावित्री जिजाचा फोटो लिहून त्यांच्या लेखी होता येत नाही. त्यासाठी त्यांच्या विचाराने जावं लागते जरा.